राम मंडळी, आमच्या या हॉरर स्टोरी टेलर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दरवेळेसप्रमाणे आजही तुम्हाला रोमांचक करणारा अनुभव कथन करत आहे. आजचा हा अनुभव माझा बाचा भरत याने शेअर केला आहे. भरत हा एक तरुण आणि तडफदार मुलगा जो मासेमारीचा व्यवसाय करायचा. मासेमारीचा व्यवसाय करताना त्याला बऱ्याच वेळा बाहेरगावी बाजारांसाठी जावं लागायचं. म्हणून भरतला बऱ्याच वेळा प्रवास करावा लागत असे. एकदा असाच एक प्रसंग त्याच्याबरोबर घडला आणि त्या प्रसंगातून भरत खूपच भयभीत झाला. मित्रांनो, काही प्रसंग असे असतात जे आपल्याला आयुष्यभराची शिकवण देऊन जातात. काही गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाही, पण जेव्हा या गोष्टी अचानकपणे अकल्पनीय पद्धतीने आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की या गोष्टी खरंच असतात. मित्रांनो, भरतही अशाच विचारांचा. एक मनाने न घाबरता न भीता फिरणारा. त्यालाही असं वाटायचं की भूत, प्रेत, आत्मा या गोष्टी नसतात. या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या आहेत आणि ऐकण्यापुरत्या आहेत. असाच एकदा भरत बाजार करण्यासाठी जंगलाच्या रस्त्याने गावाला गेलेला होता. जंगलाला जायला 2 रस्ते होते. एक मेन हायवेचा आणि एक कच्चा रस्ता होता. जाताना भरत हायवेच्या घाटाच्या रस्त्याने गेलेला होता. पण येताना अचानक असं झालं की घाटामध्ये मोठ्या मोठ्या ट्रकांचा रांगा लागल्या आणि ट्रॅफिक जाम झाली. त्यामुळे भरतला येताना दुसरा जो जंगलातला कच्चा रस्ता होता त्या रस्त्याने येणं भाग पडलं. तो त्याचा छोटा हत्ती घेऊन गेलेला होता. छोटा हत्तीमध्ये तो एकटाच होता, कारण की त्याला वाटलं नव्हतं की आपल्याला यायला एवढी रात्र होऊन जाईल आणि मेन रस्ता बंद झाल्यामुळे अजूनच आडमार्गाने त्याला घरी यावं लागणार होतं. आडमार्गाचा तो रस्ता, भयानक असं जंगल, सगळीकडे दाट अशी झाडी आणि या झाडांमधून या रस्त्याने त्याला यायचं होतं. आता तो आड रस्ता असल्याने त्या रस्त्यावर काही एवढी रहदारी नव्हती. तुरळक गाड्या जात होत्या आणि रस्ता पण एवढा काही चांगला नव्हता. सगळीकडे खड्डे होते. हळूहळू तो त्या रस्त्याने गाडी घेऊन निघाला. गाडीच्या प्रकाशाच्या झोतामध्ये तो गाडी चालवत होता. गाडीमध्ये माशांचा वास होता, कारण की तो मासे विकायलाच गेला होता. आणि मित्रांनो, नेमकी त्या दिवशी पौर्णिमासुद्धा होती. ती पौर्णिमा होती हनुमान जयंतीची पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा. त्या दिवशीचा त्याचा हा अनुभव आहे. आता त्याच्या मनात तर काहीच नव्हतं की आज पौर्णिमा आणि अमावस्या या गोष्टीवर तर विश्वास ठेवत नव्हता. आणि मग तो असाच निर्भयपणे त्या जंगलातून एकटाच गाडी घेऊन जायला निघाला. जवळजवळ रात्रीचे 10 वाजले असते. जास्त उशीर काही झालेला नव्हता. 12 वगैरे वाजले नव्हते, पण 10ची वेळ होती. 10, 10:30ची वेळ असेल. तो त्या जंगलातून जायला लागला. घाट संपल्यानंतर तो एका चांगल्या रस्त्याला लागला. चांगल्या रस्त्याला जाताना हळूहळू पुढे जसा तो जायला लागला, त्याला एवढ्या रात्रीची एक 2 व्हीलर दिसली. त्या 2 व्हीलरवर 2 जण बसलेले होते. त्या 2 जणांनी त्याला काहीतरी इशारा केला, पण तो इशारा त्याला काही समजला नाही. त्याला वाटलं ते काहीतरी वेगळंच सांगत असतील आणि एवढ्या रात्रीचं आपण त्यांचं कशाला ऐकायचं, हा विचार त्यांनी केला. तो सरळ रस्त्याने पुढे जायला निघाला. थोड्या वेळाने अंधारामध्ये त्याच्या लाईटाचा दूरपर्यंत प्रकाश जात होता.
आणि दूरवर त्याला रस्त्याच्या मधोमध्ये एक पांढरी आकृती उभी असलेली दिसली. आता हा रात्रीचा प्रवास करायचा कायम, त्यामुळे याला काही विशेष वाटलं नाही. जसा जसा तो हळूहळू जवळ जात होता तशी तशी ती पांढरी आकृती थोडी थोडी स्पष्ट होत होती. आता त्याला असं वाटलं की मागं जी लोक गेली होती त्या लोकांनी आपल्याला जो इशारा केला होता कदाचित ती ह्या आकृतीविषयी असावा. जसा जसा तो जवळ जात होता तसं तसं त्याला दिसलं की ती आकृती म्हणजे एक म्हातारा व्यक्ती आहे आणि तो रोडाच्या मध्यभागी उभा आहे आणि तो त्या गाडीला हात देत आहे. भरत गाडीमध्ये एकटा होता. त्या म्हाताऱ्याला बघून भरत खूप घाबरला. त्याला खूप टेन्शन पण आलं. त्याने विचार केला की एवढ्या घनदाट जंगलामध्ये एवढ्या रात्री हा माणूस एकटा इथे काय करत असेल. आता बघा, सुरुवातीला त्याला ते भूत आत्मा असं काही वाटलं नाही बरं का. कारण त्याला ते असं वाटलं की कदाचित हा रात्रीचा एखादा दरोडेखोर असावा, चोर असावा, जो रस्त्याच्या मधोमध येऊन आपली गाडी अडवण्याचा प्रयत्न करतोय. भरत मनाने थोडासा घाबरला की जर या माणसाने गाडी अडवली आणि याचे साथीदार जर आजूबाजूला असले तर आज आपलं काही खरं नाही. मग भरतने गाडीचा वेग वाढवला. त्याने मनाशी ठरवलं की काही झालं आपण आता गाडी थांबवायची नाही. त्याने सरळ गाडीचा स्पीड वाढवला आणि तो गाडी जोरात त्या पांढऱ्या आकृतीकडे घेऊन जायला लागला. ती पांढरी आकृती रस्त्याच्या मधोमध उभी होती. भरत जसजसा जवळ जात होता तशी तशी ती पांढरी आकृती हळूहळू मोठी दिसत होती. भरत जवळ आला आणि त्याने भरधाव वेगाने त्याची गाडी त्या पांढऱ्या आकृतीवर घातली आणि एक भयानक असा अनुभव भरतला आला. त्या आकृतीच्या आर पार त्याची गाडी निघून गेली. भरत मागे वळून बघतो म्हणण्यापेक्षा भरतने त्याच्या त्या गाडीच्या बायाच्या साईड मिररमध्ये बघितलं तर मागं कोणीच नव्हतं. पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यामध्ये त्याला दिसत होतं की मागे कोणीच नाहीये. मग ती आकृती म्हणजे काय होतं. भरतला खूप घाम आला. तो घाबरला. त्याने जीवाच्या आकांताने गाडीला पळवायला सुरुवात केली. त्या जंगलातून मी कधी बाहेर पडतो असं त्याला झालं. तो तिथून सरळ जंगलाच्या बाहेर निघाला. पण एक विशेष असं की त्या आकृतीने त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा त्याचा पिच्छा नाही केला. ती आकृती, तिचा हेतू काय होता हे भरतलाही नाही समजलं. पण मित्रांनो, ती आकृती म्हणजे एक अदृश्य शक्ती होती जी भरतला चकवण्यासाठी रोडाच्या मधोमध उभी होती. जर भरताने गाडी थांबवली असती तर कदाचित एक वेगळाच प्रसंग आणि एक वेगळीच परिस्थिती भरतवर उद्भवली असती. दुसऱ्या दिवशी भरत आजारी पडला. कारण की त्या डोळ्यांनी ज्याने जे पाहिलं होतं त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तेव्हापासून भरतने रात्रीचं अपरात्रीचं असं एकटं प्रवास करणं टाळलं. मित्र हो, या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नाही आहे. याच्यातून तुम्हाला काही गोष्टी समजूनही घ्यायच्या आहेत. जर आपण प्रवासामध्ये गेलो, आपल्यावर अशी घटना घडली तर आपण काय करायचं हे सुद्धा या घटनेतून तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, असे अनेक थरारक अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ रात्री.